राहिलो, त्यामुळे आम्हाला एवढं मोठं यश मिळालेलं आहे. दादा, लाडक्या बहिणींना जे पात्रतेचे निकष आहेत ते अवघड करून त्यांना अपात्र करता येते, त्याच्यामध्ये आपण काय बोलणार? अपात्र करतात म्हणजे आता नियम जे काही बनवलेले त्या नियमामध्ये बसणाऱ्यांना ते 21 रुपये मिळणार आहे. सुरुवातीला 15 रुपये मिळत होते आणि 21 रुपये म्हणजे जवळजवळ 12 दोन्ही 24 आणि 25 नाही 25,000 ना, 25,200 रुपये एवढे पैसे एका वर्षाला मिळणं म्हणजे त्या एका फॅमिलीसाठी ते फार मोठं मदत आहे. त्यामुळं ज्या अपात्र महिला असतील त्या अपात्र महिलांचा आता विषय नाही, पण ज्या पात्र महिला आहेत त्याचे पैसे मात्र थांबू नये, त्यांना वेळेवर पैसे दिले पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. निवडणुकीपूर्वी या निकष नव्हते एवढे, आता का? निवडणुकीपूर्वी एवढे निकष कडक नव्हते, आता का? निवडणुकीपूर्वी निकष आता का काढतायत? कडक का करताय? पूर्वी नव्हते. नाही नियम नाही आता का, म्हणजे आता पैसे कमी आहेत म्हणून घ्यायला पैसे हवे आहेत. आपण साप्ताहिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजून एक कसं एरवून वाढे या दृष्टिकोनानं आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.